कधी तुम्हाला असं वाटलंय का की सगळे पुढे गेलेत आणि तुम्ही मात्र तिथेच उभे आहात? आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी कदाचित तुमचं आयुष्य बदलू शकते. एका छोट्या गावात सागर नावाचा मुलगा राहत होता. घरची परिस्थिती साधी पण स्वप्न खूप मोठी. तो दिवस रात्र मेहनत करत होता, पण प्रत्येक वेळी त्याला अपयशच मिळायचं. पहिली परीक्षा दिली, नापास झाला. दुसऱ्यांदा दिली, पुन्हा नापास झाला. लोक हसायला लागले, तुझ्याने नाही होणार, तू कधीच काही करू शकत नाहीस. हळूहळू सागरचा आत्मविश्वास तुटायला लागला. एक दिवस तो खूप निराश होऊन गावाबाहेर गेला, झाडाखाली बसायला लागला. एक दिवस तो खूप निराश होऊन गावाबाहेर गेला, झाडाखाली बसून तो विचार करत होता, मी एवढा वाईट आहे का? का माझ्याच आयुष्यात इतक्या अडचणी? तेवढ्यात त्याच्या नजरेस एक छोटी मुलगी दिसली. ती एक दाणं उचलून भिंतीवर चढत होती. ती पडली, पुन्हा उठली, पुन्हा पडली, पुन्हा उठली. सागर तिच्याकडे बघतच राहिला. 10 वेळा ते 20 वेळा, पण ती मुलगी हार मानली नाही आणि शेवटी ती वर पोहोचली. त्या क्षणी सागरच्या डोळ्यात पाणी आलं. तो स्वतःशी म्हणाला, एक छोटी मुलगी हार मानत नाही आणि मी माणूस असून हार मानतोय. त्या दिवसापासून सागरने एक निर्णय घेतला, हा माझा शेवटचा प्रयत्न असेल, पण पूर्ण ताकदीने. तो दिवस रात्र अभ्यास करू लागला, लोकांचं बोलणं इग्नोर केलं आणि काही महिन्यांनी तोच सागर ज्याला सगळे कमी समजत होते तो परीक्षा पास झाला. आज सागर यशस्वी आहे, पण त्याला आठवते ती एकच गोष्ट, ती छोटी मुलगी आणि त्याचा शेवटचा प्रयत्न. म्हणूनच कधी कधी आपल्याला हरवणारी परिस्थिती नसते, तर आपण हार मानणं असतं. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमचा एक सबस्क्राईब मला पुढे जाण्याची ताकद देतो.